वाल्मिक कराडला कारागृहात मारहाण, सुदर्शन गुलेलाही दिला चोप. महादेव गीते, अक्षय आठवले यांच्याकडून हल्ला झाल्याचा दावा. नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील न्यूज. तर मंडळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असणारा वाल्मिक कराड व सुदर्शन गुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याचा धक्कादायक बाब उजेडात आली आहे. महादेव गीते व अक्षय आठवले या दोघांनी मिळून मारहाण केल्याचा भाजप आमदार सुरेश धस यांनी याविषयी संकेतही दिले आहेत. या घटनेचा कारागृहातून प्रशासनाकडून अद्यापही पुष्टी झाली नाही, पण यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. तर मंडळी, या संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला पाहायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील न्यूज. या संबंधिताच्या माहितीनुसार वाल्मिक कराड व सुदर्शन गुले यांच्यासह सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपी सध्या बीडच्या जेलमध्ये आहेत. सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास कैद्यांना नाश्ता दिला जातो त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा हा करण्यात आलेला आहे. याच कारागृहात शिक्षा भोगणारा महादेव गीते व अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्द्यावर बाचाबाची झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यांचे पर्यावसान हाणामारी झालेली आहे. सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे घटनेची पुष्टी केली आहे. तुरुंग प्रशासनाने अद्याप या घटनेची पुष्टी केली नाही, परंतु भाजप आमदार सुरेश धस यांनी घटना घडल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहे. महादेव गीते व अक्षय आठवले या दोघांनी मिळून वाल्मिक कराड व सुदर्शन गुले यांच्यावर हल्ला केलेला आहे. त्यामुळे जेव्हा हे सर्व प्रकरण घडत होतं तेव्हा महादेव गीते व अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती व त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच रागातून त्या दोघांमध्ये हाणामारी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या घटनेची एक प्रकारे पुष्टी करताना म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अमरावती किंवा नागपूरच्या तुरुंगात हलवण्याची मागणी त्यांनी केली आहे. 4 ते 5 दिवसापासून सुरू होता तणाव. सूत्रांच्या माहितीनुसार महादेव गीते आणि वाल्मिक कराड व सुदर्शन गुले यांच्यात गत 4 ते 5 दिवसापासून वाद चालू होता. त्यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमक सुरू होती. यामुळे तुरुंग प्रशासनाने कारागृहात पोलिसांनी जादा पोलीस फौज देखील मागवली होती, पण आज सकाळी पुन्हा बाचाबाची झाली आणि त्यांची हाणामारीत रूपांतर झाले. अक्षय आठवले व महादेव गीते हे दोघे वाल्मिक कराड व सुदर्शन गुलेवर धावून गेले. यावेळी वाल्मिक कराडला 4 ते 5 धापडा किंवा चापटा मारण्यात आल्याची माहिती. गीते व आठवले हे तुरुंगात एकाच बारकीत आहेत, तर वाल्मिक कराड दुसऱ्या बारकीत आहेत. सकाळी नाश्त्यानंतर या दोघांनी वाल्मिक कराडला 4 ते 5 चापटा हाणल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण व्हिडिओ होता मंडळी. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला 4 ते 5 चापटा या महादेव गीते आणि रामदास आठवले अक्षय आठवले यांनी मारलं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांच्यामध्ये जेव्हा महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती व नंतर त्यांना मारण्यात आलेलं होतं. धन्यवाद मंडळी.